राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीनला देणार भेट. भारत चीन सीमेबाबत चीनमध्ये 2 दिवस बैठक होणार. विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेसाठी डोवाल चीन दौऱ्यावर. देशमुख हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा द्या. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पैठण तहसीलदार सारंग चव्हाण यांना निवेदन. यावेळी मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव उपस्थित. सुप्रीम कोर्टाचा अदानी आणि एकनाथ शिंदेंना दिलासा. अदानींना कंत्राट देण्याविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. झाडाच्या फांद्या तोडण्यास परवानगीची गरज नाही, मात्र विना परवानगी झाडं तोडल्यास 50,000 रुपये दंडाची तरतूद. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा विधेयक विधानसभेत केलं सादर. राज्यात आजही थंडीची लाट कायम. कडाक्याच्या थंडीमुळे अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. अहिल्यानगर हे महाबळेश्वरपेक्षाही थंड असल्याची नोंद. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईच्या थंडीत वाढ. मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात घट. उपनगरांमधील तापमान अधिक घसरलं. किमान तापमान 14 अंश सेल्सिअस पर्यंत खाली. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचं निरीक्षण करण्यासाठी 4 मोबाईल एअर क्वालिटी मॉनिटरिंग व्हॅन खरेदी करणार. या 4 व्हॅन विविध प्रदूषण केंद्रांवर तैनात केल्या जाणार. मुंबईच्या प्रदूषणात पुन्हा वाढ. मुंबईची हवा सोमवारी मध्यम श्रेणीमध्ये. यावेळी पुन्हा एकदा मुंबईकरांच्या चिंतेत भर. पुणे शहर आणि परिसरात थंडीत वाढ. सोमवारी शिवाजीनगर इथं 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट पसरली. पुढील 2 दिवस कडाक्याच्या थंडीचा अंदाज. परभणीच्या तापमानात कमालीची घट. परभणीमध्ये 5 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान घसरलं. थंडीची लाट आल्यानं पिकांना फायदा, पण नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती. संभाजीनगरसह जालन्यात आज थंडीचा येलो अलर्ट. राज्यामध्ये 2 दिवस हवामान कोरडं राहण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील आरडा गावात मल्लिकार्जुन स्वामी यांच्या 2 दिवसीय बेनालू यात्रा. 107 वर्षांची परंपरा असलेल्या उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी. आयपीएलमध्ये गोलंदाजीत चांगली कामगिरी करणाऱ्या अंकित राजपूतकडून आपली निवृत्ती जाहीर. अंकितनं वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी घेतला क्रिकेट सोडण्याचा निर्णय. एसटीला नोव्हेंबरमध्ये मिळाले 941 कोटी रुपये इतकं विक्रमी उत्पन्न. नोव्हेंबर महिन्यामध्ये एसटीनं दररोज केली 60 लाख रुपयांची वाहतूक. मध्य प्रदेशातील इंदुरात भिकाऱ्यांना पैसे देणाऱ्यावर 1 जानेवारी 2025 पासून गुन्हे दाखल होणार. भिकारी मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये अफगाण सफरचंद दाखल. बाजारात सफरचंद खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी. नाशिकमधील लासलगाव बाजारात कांद्याचे दर 10 ते 12 रुपये किलोपर्यंत घसरले. मुंबईच्या एपीएमसीमध्ये कांदा 30 रुपये किलोनं विकला जातो. बीडच्या मासलगावात 96 कोटी रुपयांच्या सोयाबीनची खरेदी. गतवर्षीच्या तुलनेत 45,000 क्विंटलनं खरेदी कमी. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केला सोयाबीनचा पेरा. पुणे जिल्ह्यातील पारगाव इथल्या सोनमाळ खंडोबा देवाची यात्रा उत्साहात साजरी. यावेळी मंदिर परिसरात भाविकांनी नवसाची जागरणं घालत केली पूजा. यात्रेदरम्यान बैलगाडा शर्यतीचंही आयोजन. नंदनगरीतील भूमिगत गटार लाईनचं काम रखडल्यानं नागरिकांचे हाल. शहरातील अनेक वसाहतीमध्ये मुख्य रस्त्यावरील रहदारी बंद. नागरिकांना येण्या जाण्यासाठी अडचण. संभाजीनगरमध्ये पतीनं सासूरवाडी जाऊन केली पत्नीची हत्या. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोटारसायकल चोरी करून त्यांचा विक्रीसाठी उपयोग करणाऱ्या चोराला अटक. चोरीच्या 9 मोटारसायकलसह चोर अटकेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरामध्ये आंतरजिल्हा मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद. 19 मोटारसायकल पोलिसांनी केल्या जप्त. सोलापुरात लोक अदालतीमध्ये सुमारे 12,000 वाहन चालकांची 95 लाख रुपयांचा दंड भरला. तर यामध्ये दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी वाहन चालकांचा समावेश. हिंगोली शहरामध्ये 11 महिन्यामध्ये 41,278 वाहन चालकांवर कारवाई करत लाखोंचा दंड वसूल. पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी 200 क्युसेक वेगानं सोडलं पाणी. कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांची माहिती. कोकणात खाडीपट्ट्यामध्ये पावटा, तूर आणि कुळीथ लागवड हंगाम सुरू. यंदा रोपांची वाढ चांगली असल्यामुळे शेतकरी आनंदात. कांदा, टोमॅटो, फ्लॉवरच्या दरात 10 ते 15% घट. घाऊक बाजारामध्ये अचानक आवक वाढल्यानं दर घसरले.
परळी तालुक्यामध्ये आजपासून सीसीआय मार्फत कापूस खरेदी सुरू. पहिल्याच दिवशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा केंद्रावर चांगला प्रतिसाद. सीसीआयच्या केंद्रावर शेतकऱ्यांच्या कापसाला 7,500 रुपयांचा दर. बाजारात पांढऱ्या काळ्या तिळाची मागणी वाढली. मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर तिळाला मागणी. वाशिमच्या किरकोळ बाजारात तिळाला 170 ते 175 रुपये प्रति किलो दर. भारतीय मुलींच्या संघाचे कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेमध्ये विजेतेपद. अंतिम सामन्यातील 1-1 अशा बरोबरीनंतर भारताकडून चीनचा पराभव. सलग दुसऱ्यांदा भारतीय मुलींच्या संघानं पटकावलं विजेतेपद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.